गुरु सेवे लागी जान आणि शरण एका जनार्दन. देवगिरी किल्ल्यावर एकनाथ महाराज 6 वर्ष गुरुच्या सेवेत राहिलेत. किती वर्ष? 6 वर्ष. मौंजीनंतर अध्ययन केलं पैठणात आणि गुरुकृपा झाल्यानंतर गुरुची शुश्रूषा सेवा, केवळ पदग्रहण नाही, केवळ अनुग्रह नाही, आसन टाकणे, चंदन उगाळणे, भस्म देणे, लंगोटी धुणे, गुरूंच्या पदकमलाची सेवा करणे, या जाणीवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कीर्तनात परमेश्वर कृपेने, तुमच्या कृपेने माझं नाव मोठं आहे, परंतु महाराजांना पाहिल्यावर मी डायरेक्ट त्यांच्या पायाला हात लावतो आणि शुश्रूषा करण्याची इच्छा करतो. का? सेवेचं फळ जगात सर्वोत्तम मिळतं हा माझा अनुभव आहे. लक्षात धरा. चरणसेवा करतायत एकनाथ महाराज. पहाटे उठावं, प्राणायाम साधावा, रेचक, कुंभक, पूरक, अगल्भ, सगल्भ, प्रगल्भ, शीतली प्राणायाम करायची. योग प्रक्रियेत गुदद्वाराला टाच लावायची. इडा पिंगला सुषुम्ना भेदन करायच्या. षटचक्र भेदनापर्यंतचा योगाभ्यास करायचा. देवाचं तीर्थ, चंदन, देवाला फुलं, देवाला लागणारे अक्षत, देवाला लागणारे बिलवदल, देवाला लागणाऱ्या दुर्वा, सगळी सेवा एकनाथ महाराज किल्ल्यावरती करत असत. स्वतःची तहान, भूक, झोप सगळं बाजूला ठेवून श्री गुरुसाठी जगत होते ते. आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य तुमच्या सगळ्यांच्या कानावर आहे. जाणते न गुरु भजिजे, जाणत्या श्री गुरुच्या चरणाची सेवा करावी. परिणाम तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे. दृष्टांत दिलाय, शाखा पल्लव संतोषती. काय दृष्टांत आहे? तंतू आणि सोट मुळांना ठिबक प्रकल्पाचं पाणी दिल्यावर फुलांचा जसा बहार येतो, तसं जीव नावाच्या या रोपाला, वृक्षाला, विलीला श्री गुरुनं आशीर्वचनाचं सिंचन केलं की शाखा पल्लव संतोषती. या देह नावाच्या वृक्षवेलीला ज्ञान वैराग्याच्या फलाफुलांचा बहर येतो. ऐकायला येतं ना तुम्हा सगळ्यांना? याकरता गुरु या पदाची आवश्यकता आहे. अनेक वर्ष चालली आहेत. एकनाथ महाराजांची भावना सांगतो. महाराज असं म्हणाले, गुरुमाता, गुरुपिता, गुरुस्वामी कुलदेवता, गुरु वाचोनी सर्वथा आणिक देवता स्मरेणा. काया वाचा मने प्राणे, जो गुरु वाचोनी आननेणे. कैसाची भजे अनन्यपणे, गुरुभक्ती म्हणे त्या नाव. ताहन विसरली जीवन, क्षुधा विसरली मिष्ठान्न. करिता गुरुचरण संहान, निद्रा जान विसरला. मुखी सद्गुरुचे प्रेम, हृदयी सद्गुरुचे कर्म. देही सद्गुरुचे वर्म,
अविश्रम अहर्निशी गुरुसेवेशी गुंतले मन विसरला स्त्री पुत्र धन विसरला मनाची आठवण मी कोण स्फुरेना मी कोण आहे ते कळेना एवढं समर्पण एकनाथ महाराज आपल्या गुरुदेवांचं करतायत. आसनी भोजनी शयनी गुरु तेन विसंबे मनी जागृती आणि स्वप्नी निधिध्यासी गुरु केला. जागृतीतही गुरु, सुषुप्तीतही गुरु आणि स्वप्नावस्थेतही गुरु आणि चौथ्या अवस्था आहे तूर्यगा. या अवस्थेतही श्री गुरुचं चिंतन. दुसरं काही नाथांना दिसतच नव्हतं. एक गुरुवार असा उदयाला आला. गुरुवार लोकांना काही वार कोण्या देवाचे ते अजून पक्क कळलंच नाही. मंगळवार तुम्ही गणपतीचा मानता, बुधवार गणपतीचा आहे. अजून प्रचंड अज्ञान आहे. 2-3 लाख सप्ताह होतील तेव्हा लोकांना थोडं कळेल. श्रोते हो, एक गुरुवार असा उदयाला आला की नाथ महाराजांचे गुरु शांत ध्यानस्थ बसले. आणि काय झालं, ध्यानस्थ बसले होते. काल मी युट्यूबला पाहिले किती झोपलेले त्यातले ते चेहरे अभ्यासलेत मी रात्री. मी कीर्तन करून गेल्यावर युट्यूबचे चॅनल मी लगेच रात्री सर्च करतो आपल्या चुका काय आहेत, ऐकणाऱ्यांनी किती ऐकलंय, स्वर लागला होता का, करेक्ट बिनचूक होता का, ताल लय सम बरोबर होती का, हे ऑब्झर्व केलं पाहिजे. आपण आपला चेहरा आपणच आरशात पाहावा आणि मग इतराकडे पाहावं. नाही तर होतं काय, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. ध्यानस्थ बसले आणि लुब्धली नादी लागली समाधी. ऐकताय ना, क्षणार्धात ध्यान लागलं. आणि ध्यान लागल्यानंतर अचानकच किल्ल्यावर परधर्मियांचं आक्रमण झालं. तुम्ही जरा मन लावून ऐकत नाहीत काय? मग आक्रमण, सुख, शांती या शब्दांचा प्रयोग काही व्हायला पाहिजे ना. आक्रमण शब्द असा आहे, आक्रमण. हे स्वामी काय ओरडावं लागतं, जे मुर्दे गेले ते जागे व्हावेत याकरता. अन्नम पप्पू आपलं काम बिनधास्त आहे. उद्या होऊ न हो, आज आनंद घ्यायचा. त्यांना आवडलंच नाही, मला कळलं, जमलंच नाही, बाई येऊ नको, काय सोपं काम आहे. एवढा शब्द कानावर पडला, आक्रमण. आणि पुढे ऐका, घोड्यांच्या टापांचे आवाज कानावर यायला लागले. आता स्टेजवर घोडं कुठून आणू? याच खर्चात प्रवक्ता मी, याच खर्चात घोडा मी, आणि लगाम तुमच्या हातात. घोड्यांचे आवाज कानावर यायला लागले आणि एकच किंचाळ्या, धरा, पकडा, मारा. किल्ल्यावर कुठे? देवगिरी, आत्ताचा दौलताबाद. जाऊन या 1 तासभर, तुम्हाला कळेल इतिहास सगळा इथला. आपले गुरु ध्यानस्थ आहेत.
आणि शिष्यही झोपला, जमायचं नाही. सतर्क राहावं लागेल, जागं राहावं लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जरा माझा आगाऊपणा होतो असं तुम्हाला वाटेल, पण नाही, मी गाडीत झोपत नाही. इथून कोल्हापूर ते कर्नाटक, कर्नाटक ते बीड झोपत नाही. त्याचं कारण आहे, कारण सांगतो. 4 ग्लास आहेत गाडीला, या साईडला मध्ये सेंटर आणि मागे एक. डोळे आपले समोर पाहतात स्ट्रेट 90 अंशाच्या कोणात. पण लक्ष असं असलं पाहिजे, गाडी कोणती घासती आहे, ड्रायव्हरला डुलकी लागली आहे काय. जगभर व्यसनमुक्तीचा उपदेश करावा, पण गाडी सुखात चालायची असेल तर ड्रायव्हरला पुढे घेऊन द्यावी. पंढरीनाथ भगवान की जय. ऐकावलं तुम्हाला सगळ्यांना, जागं राहायचं. कारण कोणती गाडी कधी मागणं पुढणं आपल्या गाडीचा प्रवासात मोका घेईल याचा भरोसा नाही राहिला. अरे गाडी उभी असून गाडीवर गाडी धडकती तर हायवेचं काय. समृद्धी नंबर 1 रस्ता आहे, पण समृद्धीने माणूस वेगातही जातो. गजकरण भुईमुगाच्या शेंगा आणि गाडीचं एक्सलेटर जेवढं करावं तेवढा आनंद माणसाला अधिकच वाढत राहतो. नाही कळलं तुम्हाला? कुठपर्यंत? ब्लडिंग होईपर्यंत. ब्लडिंग झाली की आत्मशांती. स्किन प्रॉब्लेमवाल्यांना भुईमुगाच्या शेंगा असं प्रकरण आहे शेतात. आता सगळ्याच जणींना काही अनुभव नाही, काही जणींना आहे. किती खात राहते, वेल उपटतीन टाकत राहते. आणि गाडीचं असंच आहे, दाबली की निघावीच वाटते. काय झालंय, काही स्त्रियांना भाजीत आणि वरणात तेल कढीपत्ता जास्त असल्यावर स्वयंपाक माझा चांगला झाला असं भासतं. जसं बऱ्याच स्पीकरवाल्याला आवाज वाढवल्यावर माझी ट्युनिंग चांगली असं वाटतं. हजारो मशिनरींची न फार बोर्डांची गरज नाही. 4च मॉनिटर आणि स्वच्छ आवाज. जास्त तेलकट भाजी व्हेन्स चोकअप करते, ब्लॉकेजेस होतात आणि मग ट्रॉफिक जाम झाल्यामुळे बायपास काढावा लागतो. नाही कळलं तुम्हाला? बायपास संभाजीनगरचे तर बोलता बोलता मी 3 बायपास पाडलेत, तेही गुंतलेत आता. सोलापूर धुळे भरला सगळा, झालटापाटा भरला सगळा, नवीन जळगाव रोड भरला सगळा. मग रस्ते जर भरतात तर आत भरत नसेल काय? ट्रॅफिक जाम झाल्यावर आपण रस्ता शोधतो की नाही, तसंच बायपास आहे, दुसरं काय. त्यामुळे जास्त शेंगादाणे खाऊ नका, खूप तेलकट पदार्थ खाऊ नका, पिझ्झा बर्गर खाऊ नका, पानपुरी खाऊ नका, तळलेले पकोडे भजे खाऊ नका. तुम्ही म्हणताल गाव आमचं, पैसा आमचा, बंगला आमचा, नवरा माझा, तू कोण आमचा बाप सांगायला लागलास? माझं काही म्हणणं नाही. पुष्कळ खान लवकर मरा. पंढरीनाथ भगवान की जय. इथपर्यंत विषय चालला की गुरु झोपलेत तर शिष्य जागा पाहिजे. काय पाहिजे? जागा पाहिजे. मी बोलत असताना तुम्ही झोपलेल्या पाहिजेत. बोलत राहा महाराज, आम्ही आमचा निजधर्म हा चोखडा. एका तर वक्त्याला म्हणलं झोपला का? तो म्हणला प्रमाण आहे, पडून राहिलं तर ठाई. तसं नाहीये. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, आणि कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. श्लेष नाही कळला? जागा म्हणजे जागे राहा, जा आणि गा म्हणजे गायन करा. कुणाचं? पुरुषोत्तमाचं, सद्गुरूचं, देवाचं, संतांचं. कित्येक लोकांना मराठी अजूनही स्वच्छ कळत नाही. एक बाई कपड्याच्या दुकानात गेली आणि दुकानदाराला म्हणाली मला गाऊन दाखवा.
ज्याची बुद्धी चांगली त्याने आनंद दाखवला, दुसरा म्हणला मला सागम कळत नाही, असं प्रकरण आहे. मग माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मंडप मोठे आहेत, खर्च मोठा आहे, पण कळणाऱ्यांची गर्दी फार कमी आहे. कळणाऱ्यांचा प्रचंड अभाव आहे. सातत्याने युट्यूबला मी सांगतो, इन्स्टाला, गुगलला 100च असावेत, पण कळणारे असले पाहिजेत. पुढे काय, वाह क्या बात, ही भूमिका असली पाहिजे. नाही तर मी बोलायचं त्यांनी त्याला मी जवळ पाहिजे, बसतानाच त्याला चिमूक काठी खाली टाकेल, नाही तर वेल्डिंगचा रॉड, नाही तर दिवाळीच्या काळात त्या फुलझाड्या असायच्या का नाही लहानपणी, ती घ्यायची आणि लावायची. काय झालं, जागेत का, चेकअप केलं हो, बाकी काही नाही. एकनाथ महाराज जागे जागे. पुन्हा दृष्टांत फिरवतो, एसटी मध्ये कंडक्टर झोपला तरी चालेल आणि ड्रायव्हरला डुलकी लागली तर. सद्गुरू संत देव हे चालक आहेत, त्यांना झोपून चालत नाही. तुम्ही पॅसेंजर आहेत, तुम्ही तिकीट काढले, पडू शकता, स्लीपर कोच, आराम. आणि मग त्यांना विचारावं गाडीचा ऍक्सिडेंट कसा झाला, कळलंच नाही हो, झोपीतच होते. काहींच्या झोपीत पाय गेले तरी कळलं नाही. निद्रया कलहे नवा. नसावी बासर. पुढचा ऐका, निद्रा बहु भाषण. बासर म्हणजे सरस्वतीचं ठिकाण नाही, बासर म्हणजे अमर्यादपण शब्दाचा अर्थ. निद्रा झोप आणि बहुभाषण म्हणजे अधिक बडबड करणे, या 3 गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. एकनाथ महाराज जागेत आणि गुरु महाराज ध्यानस्थ आहेत. आणि आपले गुरु ध्यानस्थ असताना वाघ आला, बिबट्या आला, चित्ता आला, कोल्हा लांडगा आला, किंवा कुण्या एका धर्माचं आक्रमण आलं आणि आपल्या गुरूंचं ध्यान जर भग्न झालं तर माझा काय उपयोग आहे, असं नाथांना तेव्हा वाटलं. कारण गुरुवरती निष्ठा होती. एकच आवाज आला, पुन्हा एकदा ओरडतो मोठ्याने, आक्रमण. एकनाथ महाराज निवांत बसले नाही, तात्काळ आपल्या गुरु महाराजांनी चिलखत घातली. नीट ऐका, ढाल पाठीला बांधली, तलवार म्यान केलेली हातात धरली. नीट ऐका, घोड्याला लगाम घातला, रिकिबीत पाय टाकला, घोड्याच्या पाठीला टाच मारली आणि एकनाथ महाराज त्या आक्रमण नावाच्या आवाजाच्या दिशेनं निघाले आणि नाथांचं घोडं वेगानं निघालं. पुन्हा एकदा आणि नाथ काही गप्प बसले नाहीत, नाथांनी पण जय जयकार केला, हर 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 हर. धन्यवाद. या निमित्तानं तरी महादेवाला तुमच्याबद्दल जाग येईल. बसा, वायगावकर, सातारकर, बसा. स्वामी महाराज या दोघांनी मी कुंड बरोबरच सारवले आणि नवग्रहण मातृका बरोबरच मांडल्या. त्याच्यात काही डेव्हलपमेंट न झाल्यामुळे इकडे आलो. पंढरीनाथ भगवान की जय. क्विक ऍक्शन घेतली पाहिजे आणि बदलता आलं पाहिजे तात्काळ. नाथ महाराजांनी हातात तलवार घेतली. त्यांना नाव आहे शांती ब्रह्म. नीट ऐका, काय पदवी आहे? मग तुम्ही आरंभाला तो शांती तत्वाबद्दल पुष्कळ बोललात, पण आता तलवार घेतली आहे. अरे कुठे लवचिक असावं आणि कुठे कठोर असावं, याला नियम आहे ना, नियम आहे ना. तुमच्या सगळ्या जणींचा गुण चांगला आहे, पण काही गुण घातक आहे. तुम्ही काय करता, रस्त्यात
वाड्यात प्लॉटवर एखादा मागणारा आमच्यासारख्या कपड्यातला आला की तुम्ही लेकराला म्हणता गप्प बैस बुवा आलाय. हा परिणाम एवढा झाला की कोणाच्याही बंगल्यात जाऊ द्या, नातवंड आमच्याकडे येतच नाही. का? बुवा आलाय. तुम्ही म्हणा संत घरी आलेत, आचार्य घरी आलेत, विप्र घरी आलेत, नाथपंथातले घरी आलेत, सौभाग्यवती घरी आली आहे, थकलेली आजी घरी आलेली आहे. अभिवादन शीलस्य. तुम्ही नमस्कार केला तर नातवंड करतील, सुना करतील. तुम्हीच नाही केला तर बाकीचे कसं करतील? असो, एकनाथ महाराज प्रसंगी शांत आणि प्रसंगी कठोर या शब्दाचा अर्थ काय? मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मेणापेक्षा मऊ आहेत, पण प्रसंग आला तर पताका हातात फडकवणारी, खाली धरायची आणि दांडावर करायचा, ही शिकवणूक महाराष्ट्रातल्या परंपरेच्या जाणीव तुम्हाला असल्या पाहिजेत. झुंजारते एक विष्णुदास जगी. झुंजार असलं पाहिजे. आता हे रेकॉर्डिंग चालू आहे, पण या चौघापैकी कुणी जरी मला रस्त्यात अडवलं तर याही वयात मी गळा धरला तर 3 तास सोडणार नाही. अजून याद राखा तुम्ही सगळेजण, कानावर घालून ठेवलंय. अहो प्रवास करतोय, रिव्हॉल्वर माझ्या कमरेला आहे, एका गाडीने गाडी आडवी लावली आहे, त्या अंगावर धावलेत आपल्या प्यालीले, आणि मग आपण म्हणायचं मी मारेल हं तुला, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, मी मारेल हं तुला. या मारेल हं तुला यावूनच तुझं लक्षण कळलं तू काही कामाचा नाही. त्या त्या काळातल्या आचार्यांनी धर्म पाळताना हे कठोर निर्णय पण घेतलेले आहेत. अहो महाराजांची गाडी चालली, माझी माग गाडी आहे, आणि एखाद्याने समोर आडवी लावली, मी काय म्हणायचंय? असू द्या असू द्या असू द्या. नाही तरी त्या दंडाची पूजा करतील, मी दंड उलटा करील. टिट फॉर टॅट, जशास तसे. गणपती काय सांगतो? सरळ आला तर सुमुख, वाकड्या शिरला तर वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. मी फिलॉसॉफी शिवाय काही बोलत नाही तुम्हाला. ट्रॅकवर आहे मी, क्रमावर आहे, तुम्हाला घेऊन जातोय, पटवून देतोय, दृष्टांत देतोय, उदाहरण देतोय. तुम्ही किती स्वीकारायचं तुम्ही तुमचं ठरवा. नाथ महाराज आक्रमण करत करत गेले. ऐका, 360 सैनिक होते अंगावर आलेले, आणि पुढचा ऐका, इकडनं या गटात एकनाथ महाराज एकटे होते. एकटे होते. पुढचा दृष्टांत ऐका. कुत्रीला आणि डुकरीनीला पिलं पुष्कळ असतात, नाही कळलं तुम्हाला? वाघिणीला एकच बछड असतं, पण ती निवांत असती. तसे करोडो शिष्य करण्यापेक्षा एकच असावा, पण सिंहाचा छावा असावा. एकच मजबूत. समोरून आले, एकनाथ महाराज म्हणाले नाही थांबा माझा आचमन राहिले, आता तिकडनं आक्रमण, इकडे आक्रमण, आक्रमण आक्रमण. मॅन किल्ली तलवार काढली, शमशेर चमकायला लागली, सूर्य तेज रिप्लेसमेंट करायला लागलं, ढालीवर खर्र वाजायला लागली, तलवार घासल्या गेली, आणि एकनाथ महाराजांनी 360 सैनिकाला पळती भुई थोडी केली आणि सगळे हारले. हा वारकरी संतांचा विजय लक्षात धरा. पायीक कसे असावेत, परचक्र निरूपण कसं करावं, आक्रमण कसं करावं, प्रसंगी लवचिक कसं व्हावं, त्या प्रसंगाला कळलं पाहिजे. तिघजणही पुढे या. एकदम परचक्र निरूपण केलं. आणि इकडे ऐका, जनार्दन स्वामींचं ध्यान उतरलं आणि जनार्दन स्वामी जागे झाले. अरे चिलखत कुठे?
पगडी कुठे, तलवार कुठे, ढाल कुठे, भाला बरच्या कुठे, घोडं कुठे, रिकिब्या कुठे, लगाम कुठे, शोधलं इकडं तिकडं. तर सगळ्या सेवकांनी सांगितलं, तुमचे पटशिष्य एकनाथ यांनी हे सगळं धारण केलंय आणि ते किल्ल्याच्या या दिशेला गेलेत. जनार्दन स्वामींना चिंता वाटली, माझा एकनाथ गेला कुठे? माझा एकनाथ गेला कुठे? एकनाथ महाराज आले, घोड्याचा लगाम सोडला, रिकिबीतून पाय जमिनीवरती ठेवला आणि उतरल्या उतरल्या तलवार, पगडी आणि पोशाख जनार्दन स्वामींच्या चरणावरती मांडला. आणि महाराज, तुमची निद्रा तर भंग नाही पावली ना? तुमच्या ध्यानात काही अडचण तर आली नाही ना? तुमच्या योग अभ्यासात काही चिंता तर वाढली नाही ना? दुष्ट दुर्जन आले होते, त्यांना किल्ला लुटायचा होता, आक्रमणाचा आवाज माझ्या कानावरती आला, मी शांत बसलो नाही, आपलं अंतःकरणात स्मरण केलं, घोड्यावरती बसलो, लगाम हातात धरला, अत्यंत वेगाने गेलो आणि 350 सैनिकाचा पाडावा मी तुमच्या कृपेनं केला. हा एकनाथ तुमचा आहे स्वामी, तुम्ही निवांत राहा. काय चरित्र यार हे. बाजी प्रभू म्हणाले, महाराज किल्ल्यावर जाऊन तोफ वाजेपर्यंत बाजी घाबरणार नाही. इंद्रजमी जंब पर वाडव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है. आणि महाराज गडावर पोहोचले तरी खिंड अडवली. या राज्यात, या राष्ट्रात, या संप्रदायात अशा कोण्या एका शूरवीर धीर वैष्णवाची महाराष्ट्राला गरज आहे, आवश्यकता आहे. जनार्दन स्वामींनी लेकराचं कोड कौतुक केलं. एकनाथ महाराज जवळ घेतलं, पाठून हात फिरवला, गुळाचा खडा दिला, पाणी पिण्यासाठी दिलं, शांत बसवलं. नाथा, अरे अचानक असा एकटा बाहेर पडत जाऊ नकोस, मला भीती वाटती तुझी. श्रोते हो, जनार्दन स्वामींच्या चरणावरती एकनाथ महाराजांनी आपलं डोकं ठेवलं आणि पुढचं वाक्य ऐका. भागीरथी कावेरी गंगेचं पाणी न आणता आपल्या आसवांच्या धारांनी आपल्या श्री गुरूंच्या चरणाची पाद्यपूजा केली. ओले चिंब पाय झाले, अंतःकरण द्रवलं आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना कडकडून आलिंगन दिलं. काय अर्थ याचा? ये हृदयीचे ते हृदयी. त्या स्पीकरवाल्याला विचारा, बोर्डात पिन लावली की सप्लाय मिळतो, तसं व्होल्टेजचे डीपी श्री गुरु आहेत आणि करंट घेणारा शिष्या हा बल्ब आहे. सप्लाय तुम्हाला पाहिजे असेल तर गुरुला आलिंगन दिलं पाहिजे आणि गुरुच्या चरणाचा आश्रय शिष्याने केला पाहिजे. तो नाथ महाराजांनी केला. नाथ महाराजांचा दिग्विजय सगळीकडे झाला. एकनाथ महाराज तास न तास साधना करत असत. एक गुरुवार दुसरा असा उदयाला आला. सूर्यप्रभंजन तीर्थाजवळ आपले गुरु जनार्दन स्वामी आणि भगवान दत्तात्रय एकामेकाला आलिंगन देत आहेत आणि एक सवत्स गाय समोर आहे. तिचं नाव पद्मगंधा आहे. तिच्या पायांचे खुरं समान आहे. तिच्या कपाळावरती पांढरा शुभ्र एक टिकला आहे. वासर हुमुरडा फेडता आहे. गाय त्याला चाटती आहे. एक कटोरा जवळ आहे. गायीची धार काढली आहे. दत्तात्रय जवळ आहेत आणि दत्तात्रय आणि जनार्दन स्वामी एकामेकाच्या मुखात घास भरवत आहेत. महाराज, इथे एक शंकासी आहे. अभ्यासाचा विषय हा. भगवान आद्य दत्तात्रय, मुद्दाम शब्द उच्चारला, आद्य दत्तात्रय म्हणजे अनुसयानंदन, आत्रिनंदन हे दत्तात्रय कलियुगात होते काय?
जरा थोडा त्रास द्या डोक्याला, चिंतन करा. दत्तात्रय कल्पगुरू आहेत. दत्तात्रयांचं अवतरण सत्ययुगातलं आहे, म्हणजे क्रत, त्रेता, द्वापार आणि कली. आणि जनार्दन स्वामीने एकनाथ महाराज कलियुगाच्या प्रथम चरणातले. मग जनार्दन स्वामींना कोणत्या दत्तात्रयाचा अनुग्रह? आत्रिनंदन, अनुसयात्मज, आत्मज, ब्रह्मा विष्णू महेश. मला पैठणच्या यात्रेत प्रसाद महाराज देव आणि मी दंडवत स्वामीच्या समाधीकडे जात असताना एक गोरखपूरचा बुक स्टॉल लागला होता पैठणच्या यात्रेत. चलता चलता मला चष्मा लावला आणि ग्रंथावर नजर गेली. आम्ही लगेचच ग्रंथ उचलला, पेज 5 नंबर काढलं आणि जनार्दन स्वामींचा मला अभंग सापडला. आणि जनार्दन स्वामींनी स्वतः सांगितलंय माझे गुरु कोण, त्याचं उत्तर तुमच्या दोघांच्या समोर सांगतो मी आता. ते उत्तर असं आहे, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, 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 धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. जेथे गुरुवर वसत से, जेथे गुरुवर वसत से, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. धन्यतेची नर येती जे यात्रेसी. शब्द कळतात का तुम्हाला? धन्यतेसी नर येती जे यात्रेसी, धन्यतेची नर येती जे यात्रेसी, धन्यतेची नर येती जे यात्रेसी. दर्शन मात्रे त्यासी मोक्ष जोडे, दर्शन मात्रे त्यासी मोक्ष जोडे, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. म्हणा म्हणा, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. वाचिता चरित्र सद्गुरु स्वामीचे होणे, व्यर्थ चिंता वाहणे संसाराची, व्यर्थ चिंता वाहणे संसाराची, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. जनार्दन म्हणे तीर्थे त्यांचे पाशी, जनार्दन म्हणे तीर्थे त्यांचे पासी, जनार्दन म्हणे तीर्थ त्यांचे पासी, जनार्दन म्हणे तीर्थ त्यांचे पासी. चारी मुक्तिदासी होती त्यांच्या, चारी मुक्तिदासी होती त्यांच्या, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य धन्य कृष्णा तीर
धन्य औदुंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की